बेल्हे गावातून जाणारा बेल्हे जेजुरी महामार्ग, या महामार्गावर बँक ऑफ इंडिया ते बेल्हे बस स्थानक या दरम्यान नेहमीच वाहतूक कोंडी होत असून या संदर्भात येथील सामाजिक कार्यकर्ते कैलास सावटी यांनी प्रशासनाला इशारा दिला असून त्या संदर्भात आपण त्यांचेच मत जाणून घेऊया। हा बेल्ला जेजुरी हायवे जो बेल्हे गावातून जातो, बँक ऑफ इंडिया ते बेल्ला बस स्थानक ह्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ दिवसातून अनेक वेळा वाहतुकीची सातत्याने वाहतूक कोंडी होत असते। याबाबत स्थानिक प्रशासन म्हणून बेल्ला ग्रामपंचायतीला कोंडी अनेक वेळा मागणी केली का ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या फुटपाथची जी अडचण होते त्या फुटपाथ तुम्ही 50% जे आहे ते थोडं डाऊन घ्या आणि अन्यथा ते तुमचे जे होत नसेल तर त्याला पुढे 1 फुटाचा स्लोप द्या, म्हणजे ही जी लाईट व्हेकल आहेत, बाईक असेल किंवा लाईट व्हेकल 4 व्हीलर असतील या साईडनं होतील। आज पहा या अशी सातत्याने वाहतूक कोंडी होत असते। हे बघा, हे दिवसातून अनेक वेळा ही वाहतूक कोंडी होत असते, पण ग्रामपंचायतीनं याच्याकडे एवढी अनेक वेळा मी मागणी केली असताना सातत्याने कानाडोळा केलेला आहे। यांची मानसिकताच नाही वाहतूक कोंडी सोडवण्याची। याच्याहून अनेक वेळा गाड्या एकमेकाला घासतात, अनेकांचे वाद होतात, सातत्याने ह्या ठिकाणी भांडणं होत असतात। बँक ऑफ इंडियाचं बस स्थानक, बेल्ला बस स्थानक ह्या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होत असते, म्हणून यांना अनेक वेळा समजून सांगितलं पण यांच्याचे काही होत नाही। म्हणून शेवटी हताश आणि हतबल होऊन मला हे आंदोलनाचा इशारा द्यावा लागला। त्यांना मी डेडलाईन दिलेली आहे 31 डिसेंबरच्या आतमध्ये तुम्ही जर ही वाहतूक कोंडी सोडवली नाही तर 1 जानेवारी 2026ला या बँक ऑफ इंडियाच्या बिल्डिंगवर असलेला हा टावर, या टावरवर चढून आंदोलन केलं जाईल, अशा पद्धतीचा मी त्यांना इशारा दिलेला आहे। बेल्हे जेजुरी हायवेच्या संदर्भात अनेक वेळा तोंडी सांगूनही ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेतली नाही। त्यामुळं नाईलाजानं बेल्हे येथील सामाजिक कार्यकर्ते कैलास सावटी यांनी बँक ऑफ इंडिया इमारतीच्या वरील टावरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत प्रशासन व तहसीलदार तसेच पोलीस स्टेशन आळेफाटा यांना दिलेला आहे। तरी या संदर्भात आपण एक ग्रामपंचायत कार्यक्षम सदस्य आहात, त्या संदर्भात आपण ग्रामपंचायतीच्या तर्फे आपण काय सांगाल किंवा काय कारवाई कराल? नक्कीच आता ज्यानुसार ग्रामस्थांची पण अपेक्षा आहे आणि कैलासदादांनी पण जे सांगितलंय की मी आंदोलन करेन वगैरे, हे आहे म्हणजे तितकं इमर्जन्सी काम आहे, हे तात्काळ व्हायला पाहिजे याची जाणीवही आम्हाला आहे। आत्तापर्यंतची वाहतूक कोंडी आणि हे सगळं बघता तो निर्णय चुकला आहे हेही आम्हाला मान्य आहे ग्रामपंचायतीला, की जे फुटपाथ व्हायला नको होते ते झालेत। पण आता आपण एक कॉन्ट्रॅक्टर पाहिला आहे ग्रामपंचायतीच्या वतीने, आपण त्याला कामही दिलं होतं, त्यांनी मटेरियल आणून टाकलं होतं, पण 2-3च लोक आली आणि त्याला असं वाटलं की थोडंसंच काम आहे। पण ज्या वेळेला त्यांनी ते पूर्ण काम पाहिलं त्यावेळेला त्याला कल्पना आली की हे 2-3 लोकांचं काम नाही आहे, ह्याला जास्त माणसं लागणार आहेत। तर त्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही काम दिलेलं आहे, तो लवकरात लवकर जास्त माणसं आणून ते काम पूर्ण करणार आहे। बेल्हे मला वाटतं बँक ऑफ इंडियापासून ते बेल्हे बस स्टँड इथपर्यंत सर्व ब्लॉक ते काढण्यात येतील, म्हणजे साईडच्या पट्ट्या काढण्यात येतील, जेणेकरून गाड्या वरती चढतील आणि वाहतूक कोंडीची समस्या सुटेल। आणि वाहतूक कोंडी जी मोठी जड वाहनं येत आहेत त्याच्यासाठी पण बोर्ड लावले गेलेले आहेत, मुक्ताबाईच्या मंदिर साईडला पण लावलं आहे आणि बाहेरच्या साईडला पण हायवेला लावला आहे। तर ह्याच्यातून पण आपण वाहतूक कोंडी कशी कमी करता येईल ह्यावर पण प्रयत्न करतोय। तरी मी तुम्हाला ग्रामपंचायतीच्या वतीने आश्वासन देते की दादांनी जी रिक्वेस्ट केली आहे किंवा जी त्यांची तळतळ आहे ती आम्हाला माहिती आहे, आम्हाला मान्य आहे आणि आम्ही या येत्या 30 तारखेला जी मीटिंग होणार आहे, मासिक मीटिंग, याच्यात पूर्णतः डिसिजन घेऊन सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला सांगते की हे लवकरात लवकर ह्याच्यावर आम्ही कारवाई करू। की हा रस्ता महामार्ग कोणाच्या अखत्यारीत येतो? ही PWD तुम्ही या संदर्भात व फुटपाथ काढून रुंदीकरण करण्यासंदर्भात काही पत्रव्यवहार केलाय का, काही केलाय किंवा नाही? केला होता, पण तिकडून म्हणजे वरतून आपल्याला थोडा रिस्पॉन्स कमी मिळाला आहे। PWD वाल्यांनी आपल्याला पूर्णतः रिस्पॉन्स दिलेला नाही आहे, त्यांचं म्हणजे फुटपाथ काढण्यावर काही असं भर दिसत नाही आहे। तर आपण हे आपल्या गावातून पर्सनली आपण ग्रामपंचायतीच्या वतीने कॉन्ट्रॅक्ट देऊन हे आपण काम करून घेणार आहोत।